नमस्कार मंडळी, मी आज बनवत आहे अंड्याची भाजी. तर एकदम साधी सिंपल भाजी आहे. तुम्ही बघा, कमी साहित्यामध्ये मी ही भाजी 7 किंवा 8 लोक खातील अशी बनवली आहे. आपण बाहेरून आणायला गेलं तर किती खर्च येतो ना, त्याच्या घरच्या घरीच अशी भाजी बनवायची. आपण मी कांदा बारीक करून घेतला, टोमॅटो वगैरे छान बारीक करून घेतलं आणि गरम मसाला, आपली कोल्हापुरी चटणीची मी रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे, एकदम सिंपल मध्ये. धना जिरा पावडर, अद्रक लसणाची पेस्ट घेतली थोडी, परत अंडी उकडून ती कट करून घ्यायची आपल्याला. मस्तपैकी होते भाजी. अंडी उकडून कट करून घ्यायची आणि एक नंबर लागते भाजी. आलं लसणाची पेस्ट घ्यायची. सर्व काय आपल्याला एवढं जास्त सांगायची गरज नाही माझ्या महिलांना, की सर्व माझ्या महिला हुशारच आहेत, की समजतं त्यांना किती काय घेतलं ते. तेल घेतले 2 चमचे. तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे. तुम्हाला हवं तर राई पण टाकू शकता. मस्त तडतडले की छान स्वाद येतो. तर कांदा टाकून परतवायचं छान. कोथिंबीर धुवून घेतली. कांदा छान फ्राय झाला की आपण टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकल्यानंतर थोडं फ्राय झाल्यानंतर मग मसाले टाकायचे. अद्रक लसणाची पेस्ट टाकली. आता मसाले आपण टाकूया. ही भाजी इतकी टेस्टी लागते, तुम्ही एकदा महिलांनो करूनच बघा, खूपच छान लागते. माझी मुलं तरी परत परत हीच भाजी बनव असं बोलतात. मसाला इतका भारी झाला ना, याच्यामध्ये ना खोबऱ्याची गरज पण नाही लागत आणि खोबरं जास्त खाऊ पण नाही, कारण खोबऱ्यामुळे आपल्याला खोबरं शिजत पण नाही आणि पचत पण नाही. इतकी टेस्टी भाजी झाली ना महिलांनो, माझ्या सखींनो, एकदा तुम्ही करा आणि मला कमेंट शेअर करा, सबस्क्राईबर करा, लाईक करा. माझे असे छोटे मोठे व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेन. मला एवढं जमत नाही करायला, तरी पण मी प्रयत्न करत आहे बनवायचा. बाकी मंडळी, तुम्ही सर्व जर मजेत आहात ना? एक नंबर झालेली आहे भाजी. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला मेसेज करून सांगा की कशी झाली तुमची भाजी. बाय मंडळी, बाय सखींनो, बाय बाय.